रिसेंटली IBPS क्लर्क आणि IBPS PO SO यांचा जो 1 एप्रिलला रिझल्ट लागला, याच्यामध्ये आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यापैकी ज्योती आपल्यासोबत या ठिकाणी आहे. तर ज्योतीचं प्रिपरेशन जे आहे हे फार पूर्वीपासून तिने प्रिपरेशन करत होती. जर्नी थोडीशी लांब आहे, पण वर्थ म्हणजे याच्यातून ऐकण्यासारखी आहे. कारण ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन सुरू करता, बरीचशी मुलं काय करतात, प्रिपरेशन सुरू करतात पण सुरुवातीला एक सिरियसनेस नसतो आणि सिरियसनेस नसल्यामुळं काही वेळ आपला वाया जातो. आणि ज्यावेळी प्रिपरेशन सिरियसली सुरू होतं त्यावेळी मात्र IBPSमध्ये एकदा रिझल्ट मिळायला लागले की हे एका पाठोपाठ एक रिझल्ट यायला सुरुवात होते. सो यावर्षी ज्योतीने IBPS POचा इंटरव्ह्यू दिला, RRB POचा इंटरव्ह्यू दिला, IDBIचा इंटरव्ह्यू दिला आणि आता ती SBI POच्या मेन्सला देखील आहे. सो तिची ही जर्नी कशी होती हे तुम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. त्यामुळे मी ज्योतीला रिक्वेस्ट करतो की तिने आपली ही जर्नी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. ज्योतीचं सिलेक्शन सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथं कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे CSA या पदावर झालेला आहे. तो अभिनंदन ज्योती. तुझा ही जर्नी मुलांच्या सोबत शेअर कर. बरीच मुलं व्हिडिओ देखील बघत असतात, त्यांच्यापर्यंत देखील ही पोहोचू दे. सर्वात आधी थँक्यू सर आणि गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव ज्योती कांबळे, मी पोहाळे गावची आहे. माझं ग्रॅज्युएशन 2018मध्ये कंप्लीट झालं. BSc मॅथ्स केले मी. त्यानंतर मी 18मध्येच फ्युचर प्रोचा क्लास लावला होता. क्लास कंप्लीट झाला, एक्झाम पण दिलेत, पण तेव्हा एवढी सिरियसनेस नव्हती, जसं सगळ्यांचं स्टार्टिंगमध्ये असतेच. त्यामुळे 2-3 वर्ष गेले त्यामध्येच. कोरोनानंतर जेव्हा मी रिअल प्रिपरेशन चालू केलं त्यानंतर थोडे जर प्रीमध्ये तर काय स्टडी करायलाच नाही लागलं त्यानंतर, कारण आपल्याला माहीत असतं आपण किती प्रिपरेशन केलेलं आहे. त्यामुळे प्री काय सहजच निघतात. मेन्समध्ये थोडंसं आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात, सगळ्यांना कम्फर्ट झोनमधून बाहेर जायला लागतं. मेन म्हणजे हार्डवर्क, स्मार्ट वर्कसुद्धा लागतं, त्यासोबत कन्सिस्टन्सी एक लागते आणि पेशन्स खूप लागतात. त्यामुळे असं नाही की प्रत्येक जणांचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होईल, भरपूर जणांना खूप वर्ष पण लागतात. आणि 2024मध्ये बऱ्यापैकी माझे सगळे मेन्स क्लिअर झालेत. त्यानंतर मी इंटरव्ह्यूसुद्धा दिलेत आणि आता 1 एप्रिलला जे IBPSचे रिझल्ट लागलं त्यामध्ये माझं IBPS क्लर्कचं मला सेंट्रल बँक ऑफ इंडिया भेटली. आणि यानंतर आता आहे SBI PO पण मेन्स आहेत. बघूया, आता प्रिपरेशन चालू आहे. तरी सर्वांनी आपलं 100% देऊन स्टडी करा आणि करायलाच लागतं, त्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे सर्वांकडे. एवढंच बोलते मी. थँक्यू. बऱ्याच मुलींना प्रॉब्लेम्स असतात. तसं माझ्या घराकडून काही प्रेशर वगैरे घराकडून तरी काही नव्हतं. फक्त घरच्यांनी सांगितलेलं, तू जे करतेस त्यामध्ये तुझं 100% दे, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि प्रॉब्लेम म्हणजे एवढंच की आपण कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे, मध्येच सोडलं की काहीच होत नाही. कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आणि प्रिपरेशन आपलं हार्डवर्क तर स्मार्ट वर्क आणि करायलाच पाहिजे आणि कम्फर्ट झोन सोडून बाहेर यायलाच पाहिजे, त्याशिवाय नाही होत. एवढंच. थँक्यू. सो ज्योतीने तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक मंत्र दिलेला आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. प्रिपरेशनमध्ये जर कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही निश्चितच सक्सेसफुल बनू शकता. आणि जर तुम्हाला घरच्यांची साथ असेल तर ही जर्नी अजूनच चांगली होऊन जाते. आणि घरच्यांसोबतच फक्त घरच्यांची साथ असून चालत नाही, आपण देखील मेहनत करायला पाहिजे. आणि हिचे वडिलांबद्दल सांगायचं झालं तर वडील स्वतः एक सर्व्हिसमेन आहेत आणि जस्ट गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचं रिटायर झालेले आहेत. आणि रिटायर झाल्यानंतर एका वर्षाच्या आत तिनं वडिलांना हे रिटायरमेंटचं गिफ्ट दिलेलं आहे. सो तुम्हाला देखील तुमच्या आईवडिलांना अशी काहीतरी गिफ्ट देण्याची इच्छा असेल तर बऱ्याच जणांचे आईवडील आय थिंक तुम्ही ज्यावेळी 24, 25, 26, 27 या एजमध्ये असता त्यावेळी रिटायर होत असतात. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आईवडिलांसाठी काहीतरी करायचं असेल
तर हे एक चांगलं गिफ्ट जसं ज्योतीने दिलं तसं देऊ शकता. मात्र त्यासाठी तिने सांगितले त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आणि जे काही तुम्हाला इथं सांगितलं जाईल ते तुम्ही 100% फॉलो केलं पाहिजे. सो ज्योती, थँक्यू. आणि पुढच्या एक्झामसाठी SBI PO मेन्ससाठी ऑल द बेस्ट आणि तुझ्या करिअरसाठी देखील ऑल द बेस्ट.